जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे पथक प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गगन नारंग हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पथक प्रमुख असतील. यासह पी.व्ही. सिंधू यांची भारताच्या महिला ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली व याआधीच भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून अचंता शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आली होती. बरं, या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे मशालवाहक कोण असतील? तर अभिनव बिंद्रा हे यामध्ये भारताचे मशालवाहक असतील. मित्रांनो, कालच्या एका प्रश्नामध्ये छोटंसं करेक्शन करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 3ऱ्या टर्ममधील पहिला विदेशी दौरा हा इटली या देशाचा केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G7 बैठकीसाठी इटली या देशाला गेले होते. ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. FATFच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता FATFच्या नवीन अध्यक्षा या एलिसा डी अँडा मद्राजो बनलेल्या आहेत. या ज्या एलिसा डी अँडा मद्राजो आहेत हे मेक्सिको या देशाच्या नागरिक असून त्यांनी आता 1 जुलैपासून FATFचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे व पुढील 2 वर्षासाठी म्हणजेच 30 जून 2026 पर्यंत त्या या पदावर कार्यरत असतील. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर सिंगापूरचे भारतीय वंशाचे टी राजाकुमार हे या पदावर कार्यरत होते. मद्राजो यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. त्यांनी 2023 पर्यंत FATFच्या उपाध्यक्ष म्हणून देखील कार्य केलं होतं. तसेच त्या मेक्सिकन प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुख देखील होत्या. यासह त्यांनी ग्लोबल नेटवर्क आणि कोऑर्डिनेशन ग्रुपचे सह अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. या FATF संस्थेविषयी सांगायचं झालं तर FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स व ही एक मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादासाठी वित्त पुरवठा विरुद्धची संस्था आहे. याची स्थापना 1989 मध्ये G7च्या पुढाकाराने करण्यात आली होती व 2001 मध्ये याची व्याप्ती वाढून दहशतवादासाठी वित्त पुरवठ्यासाठी सुद्धा याचं कार्यक्षेत्र वाढवण्यात आलेलं आहे. या संस्थेचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर फ्रान्समधील पॅरिस येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 2, पॅरिस डायमंड लीगमध्ये 1500 मीटरच्या शर्यतीत नवीन विश्वविक्रम स्थापन करणाऱ्या फेथ किपिएगॉन या कोणत्या देशाच्या धावपटू आहेत? मित्रांनो, या ज्या फेथ किपिएगॉन आहेत या केनिया या देशाच्या धावपटू असून यांनी आता 1500 मीटरच्या शर्यतीत नवीन विश्वविक्रम केलेला आहे. या आधीचा विक्रम सुद्धा त्यांच्याच नावावर होता आणि आता त्यांनी 1500 मीटर अंतर हे 3 मिनिटे 49.04 सेकंदात पूर्ण करून नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, युक्रेनच्या यारास्लोवा मौचिकने पॅरिस डायमंड लीगमध्ये महिलांच्या उंच उडीत नवा विश्वविक्रम नोंदविलेला आहे. त्यांनी या उंच उडी स्पर्धेत 2.10 मीटरची उडी मारत हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द फ्रेंच लिजन ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रोशनी नाडर यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द फ्रेंच लिजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर व्यावसायिक आणि पर्यावरणीय समस्यातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार फ्रान्सचे भारतातील राजदूत थिएरी मताऊ यांच्या हस्ते नवी दिल्लीतील फ्रेंच दूतावासात प्रदान करण्यात आलेला आहे. या जे रोशनी नाडर आहेत या HCL टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा आहेत. बरं, या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली होती? तर नेपोलियन बोनापार्टने 1802 मध्ये हा पुरस्कार स्थापन केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिली फिरती व्यायामशाळा कोठे सुरू करण्यात आली? तर महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिली फिरती व्यायामशाळा ही मुंबईमध्ये सुरू करण्यात आली आहे. मुंबईमध्ये कुठे? तर मुंबईतील वांद्रे येथे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा जिल्हा नियोजन समिती मुंबई उपनगरे आणि महापालिकेच्या विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमाअंतर्गत मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं? महत्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. नुकतेच आता सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अंतर्गत मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा जो निर्णय आहे हा न्यायमूर्ती BV नागरत्ना व न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह
यांच्या खंडपीठानं दिला आहे. तसेच या खंडपीठाने हे सुद्धा स्पष्ट केलं की पोटगी ही धर्मदाय गोष्ट नसून तो सर्व विवाहित महिलांचा अधिकार आहे. मित्रांनो, एका याचिकाकर्त्याने घटस्फोटित मुस्लिम महिलेला CRPच्या कलम 125 अंतर्गत याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. या महिलेला मुस्लिम महिला कायदा 1986 मधील तरतुदीचे पालन करावे लागेल असा युक्तिवाद केला होता. पण या खंडपीठाने अशा प्रकरणांमध्ये CRPCच्या कलम 125 लाच प्राधान्य दिलेलं आहे व 1986चा हा कायदा धर्मनिरपेक्ष स्वरूपाच्या कायद्यावर मात करू शकत नाही असं सुद्धा मत या खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रश्न क्रमांक 6. मित्रांनो, नुकतेच आता युनेस्कोने 11 नवीन साइट्सना बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून मान्यता दिली. तर यापैकी या ज्या साइट्स आहेत या कोणत्या देशामध्ये स्थित आहेत ह्याच आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहिलं स्थळ पहा, नोमी बायोस्फिअर रिझर्व्ह. हे जे स्थळ आहे हे गॅम्बिया या देशामध्ये स्थित आहे. आपाया आसो बायोस्फिअर रिझर्व्ह हे फिलिपिन्स या देशामध्ये स्थित आहे. चांगयोंग बायोस्फिअर रिझर्व्ह हे कोरियामध्ये स्थित आहे. तर इराती बायोस्फिअर रिझर्व्ह हे स्पेन या देशामध्ये स्थित आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आता युनेस्कोने ज्या 11 साइट्सना मान्यता दिलेली आहे त्या साइट सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, केम्पेनब्रोक ट्रान्सबाउंडरी बायोस्फिअर रिझर्व्ह हे नेदरलँडमध्ये स्थित आहे. डॅरियन नॉर्टे चोकोनो बायोस्फिअर रिझर्व्ह हे कोलंबियामध्ये आहे. माद्रे डे लास आग्वास हे डोमॅनिकन रिपब्लिकमध्ये स्थित आहे. नुमी बायोस्फिअर रिझर्व्ह गॅम्बिया, कोली युजेनी इटली, जुलियन आल्प्स ट्रान्सबाउंडरी इटली, खार उस लेक मंगोलिया, आपायायोस फिलिपिन्स, चांगयोंग कोरिया प्रजासत्ताक, वेल्डी आरन स्पेन. तर इराती बायोस्फिअर रिझर्व्ह हे सुद्धा स्पेन या देशामध्ये स्थित आहे. यावर आपल्याला जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सर्व बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या देशात आहेत हे नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. मित्रांनो, भारतातील वृत्तवाहिन्यांची सर्वात मोठी संघटना म्हणजेच न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रजत शर्मा हे न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. रजत शर्मा हे आपल्या आपकी अदालत या शो साठी ओळखले जातात आणि ते इंडिया टीव्हीचे अध्यक्ष व मुख्य संपादक आहेत. प्रश्न क्रमांक 8. नुकताच कर्नाटक सरकारने कर्नाटक प्लॅटफॉर्मवर आधारित गिग वर्कर्स विधेयकाचा मसुदा प्रकाशित केला व असे करणारे हे दुसरे भारतीय राज्य बनले. तर पहिलं राज्य कोणतं आहे? म्हणजेच गिग वर्कर्स विधेयकाचा मसुदा प्रकाशित करणारं पहिलं राज्य कोणतं असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं, राजस्थान हे गिग वर्कर्स विधेयक मांडणारं भारतातील पहिलं राज्य आहे व त्यानंतर आता दुसरं राज्य कोणतं तर कर्नाटक असे करणारं दुसरं राज्य ठरलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय मलाला दिवस आहे हा दरवर्षी 12 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर 2013 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. मित्रांनो, नाबार्ड या बँकेची स्थापना सुद्धा 12 जुलै रोजी झालेली आहे. हे लक्षात ठेवा, नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये करण्यात आली होती. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली तर 12 जुलै 1982 मध्ये बी शिवरामन समितीच्या शिफारसीवरून या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. हे नाबार्डचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असं याचं पूर्ण स्वरूप आहे व याचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर मुंबई येथे या बँकेचं मुख्यालय स्थित असून सध्या याचे अध्यक्ष KV शाजी आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.